नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आत्तापर्यंत सायली अर्जुनच्या समोर प्रेम काही व्यक्त करत नाही, परंतु आता सायलीच्याच एका व्हॉइस नोटमुळे सायलीचं आपल्यावर प्रेम आहे हे अर्जुनला कशा प्रकारे कळेल. तर आता सायली आणि अर्जुनला एकत्र आणण्यामध्ये प्रतिमा आत्या कशा प्रकारे यशस्वी ठरतील हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, आतापर्यंत आपण पाहिलं होतं की सायलीचं अर्जुनवर अगदी मनापासून प्रेम असतं, तर अर्जुनचंही सायलीवर प्रेम असतं. परंतु आता व्यक्त कोण होणार? कारण दोघांच्याही मध्ये येतात त्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या अटी. आता कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या अटीप्रमाणे जर एकाने आपलं प्रेम व्यक्त केलं तर दुसरं हे कॉन्ट्रॅक्ट रद्द करू शकतं. आणि तीच भीती अर्जुन आणि सायलीच्या मनात असतं. अर्जुनला वाटत असतं की जर आपण आपलं प्रेम व्यक्त केलं तर सायली आताच अर्धवट आपली साथ सोडून निघून जातील आणि तेच अर्जुनला सहन होणार नाही. आणि म्हणूनच आत्तापर्यंत अर्जुनने आपलं प्रेम मनातच लपवून ठेवलेलं असतं. तर दुसरीकडे सायलीच्याही मनात भीती असते की जर मी माझं प्रेम अर्जुन सरांसमोर व्यक्त केलं आणि समजा अर्जुन सरांनी मला या घराबाहेर हाकललं तर, मला या घरापासून लांब केलं तर, आणि मधुभाऊंची केसही सोडली तर, असे अनेक प्रश्नांमुळे आतापर्यंत सायली ही शांत असते. सायली ही अर्जुनसमोर आपलं प्रेम काही व्यक्त करत नाही, परंतु नकळतपणे ज्यावेळी प्रियाच्या तोंडून सत्य वधवून घ्यायचं असतं तेव्हा अर्जुनने प्रियासोबत प्रेमाचं नाटक केलेलं असतं. आता वात्सल्य आश्रममध्ये नक्की काय घडलं हे जाणून घेण्यासाठी अर्जुनने तर प्रेमाचं नाटक केलेलं असतं, परंतु प्रियाला हे कळाल्यामुळे आता प्रियाच अर्जुनची परीक्षा घेते आणि अर्जुनच्या तोंडून सत्य वधवून घेण्याचा प्रयत्न करते. तेव्हा मात्र अर्जुन प्रिया आपल्या जवळ येण्याचा प्रयत्न करत आहे हे लक्षात येताच तिला दूर करण्यासाठी खोटं बोलत म्हणतो, तन्वी माझ्यापासून दूर हो, माझं प्रेम फक्त माझ्या सायलीवर आहे. आणि हे सगळं काही सायलीने ऐकलेलं असतं. आता सायलीला धक्काच बसतो. खरं तर सायलीचा आनंद काही गगनात मावत नसतो. अर्जुनचं मनातील प्रेम ओठावर आलेलं असतं. आता सायलीलाही वाटत असतं की आपलंही प्रेम व्यक्त करावं आणि म्हणूनच सायली अर्जुनसमोर प्रेम व्यक्त करण्यासाठी रूममध्ये जाते. परंतु अर्जुनच्या एका बोलण्यामुळे सायली मात्र शांतच होते. कारण अर्जुन सायलीला म्हणालेला असतो की तुम्ही गैरसमज करून घेऊ नका, माझं तुमच्यावर प्रेम वगैरे काहीच नाही, मी कुठलंही नातं तुमच्याशी जोडलं नाही, मी हे फक्त तन्वीसमोर नाटक केलं होतं. खरं तर अर्जुनने हे सगळं काही सायली घर सोडून जाऊ नये यासाठीच केलेलं असतं. परंतु आता दोघांच्याही मनात एकमेकांविषयी गैरसमज होतो. दोघांनाही भीती असते की जर हे कॉन्ट्रॅक्ट इथेच संपलं तर, कारण पुढे जाऊन दोघांनाही हे नातं जोडायचं असतं. आता अर्जुनच्या ह्या वाक्यामुळे सायलीला खूप वाईट वाटतं. सायली ही प्रतिमा त्यांना भेटते, तर प्रतिमा त्या सायलीला विचारतात की काय झालं आहे, परंतु सायली मात्र प्रतिमा त्यांना काहीच सांगत नाही. तर दुसरीकडे आता सायली आणि प्रतिमा त्यांना वेगळं करावं यासाठी प्रिया ही नाटक करत रविराज सरांना म्हणते की बाबा, मला असं वाटत आहे की आता आईला आपण घरी घेऊन जायला हवं, कारण आता आई खूप छान पद्धतीने बरी होत आहे आणि घरी गेल्यानंतर तिला अजून बरं वाटेल आणि म्हणूनच आपण आईला घरी घेऊन जाऊयात. आता प्रियाचं ते बोलणं रविराज सरांनाही मान्य असतं, परंतु पूर्णाची आणि सायलीला खूप वाईट वाटतं. परंतु प्रतिमा त्यांचा विचार करून सायली आणि पूर्णाची त्यांना घरी जाण्यासाठी होकार देतात. परंतु सायलीचा जीव अगदी कासावीस होत असतो. आता सायलीला प्रतिमा त्यांना थांबवायचं असतं, परंतु तिला अर्जुनचं वाक्य आठवतं की माझं आणि तुमचं कुठल्याच प्रकारचं नातं नाही, तुम्ही गैरसमज करून घेऊ नका, माझं तुमच्यावर प्रेम नाही. आता आपल्यावर अर्जुन सरांचं प्रेम नाही तर त्यांच्या माणसांवर हक्क कसा गाजवावा, आणि म्हणूनच सायली काहीच बोलत नाही. आता प्रतिमा त्या सुभेदारांच्या घरून किल्लेदारांच्या घरी निघतात, परंतु ज्यावेळी त्या जात असतात तेव्हा मात्र त्यांनाही खूप अस्वस्थ वाटत असतं. त्यांना सायलीची काळजी वाटत असते, कारण सायली नाराज आहे हे त्यांनाही पटत नसतं. प्रतिमा त्या सायलीशी बोलण्याचा प्रयत्न करतात, परंतु सायली काहीच बोलत नाही, ती खूप उदास असते. आता प्रतिमा किल्लेदारांच्या घरी निघून जातात, परंतु तिथे गेल्यानंतरही प्रतिमात्यांच्या डोक्यात सतत सायलीचा विचार असतो. सायली अशी का वागत आहे, नक्की काय घडलं आहे की ज्यामुळे सायलीला त्रास होत आहे हे प्रतिमात्यांनाही कळत नसतं. परंतु आपल्या सायलीला या सगळ्यातून बाहेर काढावं हे मात्र त्यांच्या मनात पक्कं असतं. आता प्रतिमात्यांना काय करावं काहीच सुचत नाही, कारण आता तर त्या किल्लेदारांच्या घरी आलेल्या असतात. आता प्रतिमात्यांना आठवतं की सायली म्हणालेली असते की आपण व्हॉइस नोटवर एकमेकांशी बोलू शकतो, आणि म्हणूनच आता प्रतिमा त्या सायलीला व्हॉइस नोट पाठवत विचारतात, सायली अगं काय झालं आहे,
परंतु सायली म्हणते, नाही प्रतिमात्या, काहीच झालं नाही, तुम्ही कशा आहात? तर आता प्रतिमात्या म्हणतात, सायली तू माझी काळजी करू नकोस, परंतु तुझ्या मनात नक्की कोणती घालमेल चालू आहे ती मला नक्कीच सांग. सायली, अगं असं स्वतःला कोंडून घेऊ नकोस. अगं तू सगळ्या गोष्टी अशा मनात ठेवल्यास तर उद्या पुढे जाऊन तुला त्रास होणार आहे. जेव्हा आपण एखादी गोष्ट एखाद्याशी मनमोकळेपणाने बोलतो तेव्हाच आपल्या मनाला कुठेतरी शांतता मिळते आणि खरं तर या सगळ्यातून आपल्याला मार्ग सापडतो. आणि जर आपल्याला मार्ग मिळवायचा असेल तर आपल्या मनातील गोष्ट समोरच्या आपल्या विश्वासू माणसाला नक्कीच सांगावी. सायली, तुझा माझ्यावर विश्वास नाही आहे का? तर आता सायली मात्र प्रतिमात्यांना व्हॉइस नोट पाठवत म्हणते, नाही प्रतिमात्या, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तर आता प्रतिमात्या सायलीला व्हॉइस नोट पाठवत म्हणतात, मग सायली, अगं जे काही असेल ते सांग ना. तू अजिबात काळजी करू नको. तुझ्या मनातील ही घालमेल मी कोणालाही सांगणार नाही. माझ्यावर विश्वास ठेव सायली, परंतु मन मोकळं कर. आता सायली व्हॉइस नोट पाठवत म्हणते, प्रतिमात्या, मी काय बोलू मला काहीच कळत नाही. तर प्रतिमात्या बोलतात, जे काही घडलं आहे ते अगदी मन मोकळेपणाने बोल, निसंकोचपणे बोल. तू काळजी करू नकोस, या सगळ्यातून नक्कीच मार्ग सापडेल. तर आता सायली ही प्रतिमात्यांना विचारते, प्रतिमात्या, मार्ग नक्कीच सापडेल ना? तर प्रतिमात्या सायलीला विश्वास देत म्हणतात, सायली, अगं अजिबात घाबरू नको, या सगळ्यातून नक्कीच मार्ग सापडेल. आणि म्हणूनच आता सायली ही प्रतिमात्यांना म्हणते, प्रतिमात्या, मला एक सांगा, जर आपलं एखाद्यावर प्रेम असेल आणि आपण ते व्यक्त करू शकत नसू, परंतु समोरच्या व्यक्तीच्या मनात नक्की काय चालू आहे हे कसं ओळखायचं? खरंच त्या व्यक्तीचं आपल्यावर प्रेम आहे का हे आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर आता काय करावं लागेल? प्रतिमात्या म्हणतात, सायली, अगं काय झालंय? तू कशाबद्दल बोलत आहेस? अगं तू सांग ना. तुला होणारा त्रास मला जाणवत आहे. नक्कीच असं काहीतरी घडलं आहे की जी गोष्ट तुझ्या मनाला लागली आहे सायली. तर सायली म्हणते की हो प्रतिमात्या, माझं यांच्यावर खूप मनापासून प्रेम आहे, परंतु आमच्या आयुष्यात असं काय घडत आहे मला काहीच कळत नाही. जेव्हा जेव्हा मी माझ्या मनातील प्रेम यांच्यासमोर व्यक्त करायला जाते तेव्हा मात्र वेगळंच काहीतरी घडत असतं आणि माझे प्रेम हे माझ्या मनातच राहतं. आत्तापर्यंत माझं प्रेम मी त्यांच्यासमोर व्यक्तही करू शकले नाही. मी कित्येक वेळा असा प्रयत्न केला, परंतु त्यावेळी असं वेगळंच काहीतरी घडतं की ज्यामुळे मला खूप वाईट वाटतं आणि मी माझं प्रेम त्यांच्यासमोर नाही व्यक्त करू शकत. असं वाटतं की आपणच कुठेतरी चुकत आहोत आणि मग मी माघार घेते. परंतु त्यानंतर मला जो काही त्रास होतो तो सहन नाही होत, कारण माझं प्रेम असतानाही मी त्यांच्यासमोर व्यक्त करू शकत नाही. मला नेहमी असं वाटत असतं की आपल्या मनातील प्रेम हे समोरच्या व्यक्तीसमोर व्यक्त करावं आणि त्यांना माझ्या मनातील सर्व भावना अगदी मन मोकळेपणाने सांगाव्यात. परंतु शेवटी विचार येतो त्या व्यक्तीच्या मनाचा. समजा त्या व्यक्तीच्या मनात आपलं स्थान नसेल तर? त्या व्यक्तीला जर आपल्याला आयुष्यभर साथ द्यायची नसेल तर? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण जर त्या व्यक्तीच्या योग्यतेचेच नसू तर? आणि जबरदस्तीने आपण त्या व्यक्तीवर प्रेम नाही करू शकत, कारण त्या व्यक्तीच्या जर मनात आपल्याविषयी भावनाच नसतील तर त्या व्यक्तीला जबरदस्तीने हे नातं जोडायला सांगण्यात काहीच अर्थ नाही. आता प्रतिमात्या सायलीची व्हॉइस नोट ऐकतात आणि त्यानंतर पुन्हा एकदा सायलीला व्हॉइस नोट करत म्हणतात, सायली, अगं तू असं का बोलत आहेस? तू एवढी उदास का झाली आहेस सायली? अगं सायली, तुला कळतंय का? तुझं अर्जुनवर अगदी मनापासून प्रेम आहे आणि म्हणूनच तुला मनातून त्रास होत आहे. परंतु तू एक गोष्ट विसरली आहेस का? अगं अर्जुनचंही तुझ्यावर अगदी मनापासून प्रेम आहे. अर्जुन कदाचित व्यक्त होत नसेल, त्याला व्यक्त होता येत नसेल, त्याच्या कामामुळे तो काही बोलत नसेल, परंतु तू असं समजू नकोस की त्याचं तुझ्यावर प्रेम नाही आहे. सायली, ज्यावेळी तू हॉस्पिटलमध्ये होतीस, ज्यावेळी तू मरणाच्या दारात होतीस, त्यावेळी अर्जुन जो कासावीस झाला होता, अर्जुनची ती परिस्थिती आम्ही जवळून पाहिली आहे. अर्जुनला होणारा त्रास, अर्जुनची होणारी घालमेल आम्ही स्वतः पाहिली आहे आणि त्यावेळीच अर्जुनच्या डोळ्यामध्ये तुझ्याविषयी प्रेम दिसत होतं आणि त्याला प्रेम नाही तर अजून काय म्हणता येणार? सायली, एखादी व्यक्ती ज्यावेळी माणुसकीच्या नात्याने एवढं सगळं काही करत असते त्यावेळी त्या व्यक्तीच्या डोळ्यात वेगळ्या भावना असतात आणि जी व्यक्ती प्रेमाने आपल्या व्यक्तीसाठी सगळं काही करत असते त्यावेळी त्या व्यक्तीच्या डोळ्यामध्ये प्रेम जाणवत असतं आणि तेच प्रेम आम्ही अर्जुनच्या डोळ्यात पाहिलं आहे. अर्जुनची घालमेल आम्ही पाहिली आहे. त्यामुळे तू असं नको समजूस की अर्जुनचं तुझ्यावर प्रेम नाही. अगं सायली, मान्य आहे की अर्जुनच्या कामामुळे अर्जुन तुला वेळ देत नाही आणि म्हणूनच तुझ्या मनात असा गैरसमज निर्माण झालाय ना की अर्जुन सरांचं माझ्यावर प्रेम नाही. सायली, असा गैरसमज नको करून घेऊस. सायली, अगं आठव ना, ज्यावेळी तू अलिबागला आली होतीस आणि तुला येण्यासाठी उशीर झाला होता त्यावेळी अर्जुन किती कासावीस झाला होता. त्याला तुझी काळजी वाटत होती. तो पूर्णपणे भर पावसामध्ये एवढ्या वादळ पावसात तुला शोधण्यासाठी गेला होता. तो कशासाठी? तुझ्यावरच्या प्रेमापोटीच ना. त्या
प्रतिमात्याने सायलीला व्हॉइस नोट पाठवलेली असते. आता ती व्हॉइस नोट ऐकल्यानंतर सायलीचे अश्रू अनावर होतात. परंतु सायली मनातच म्हणते, प्रतिमात्या, तुम्हाला माहीत नसेल, परंतु आमचं लग्न कुठल्या परिस्थितीमध्ये झालं आहे, आम्ही एकत्र का आहोत हे मी तुम्हाला नाही सांगू शकत. आणि हे सगळं काही अर्जुन सर करत आहेत, तो फक्त देखावा आहे, घरच्यांना दाखवण्यासाठी करत आहेत की त्यांचं माझ्यावर प्रेम आहे. परंतु प्रतिमात्या, त्यांचं प्रेम वगैरे काहीच नाही. आता मात्र सायली रडू लागते. तर प्रतिमात्या पुन्हा एकदा व्हॉइस नोट पाठवत विचारतात, सायली काय झालंय, तू काहीच कसं काय बोलत नाही आहेस. आणि म्हणूनच सायली पुन्हा एकदा व्हॉइस नोट पाठवत म्हणते, नाही प्रतिमात्या, काहीच नाही. तर आता प्रतिमात्या सायलीला व्हॉइस नोट पाठवत म्हणतात, सायली, अगं तू एखाद्या दिवशी असा प्लॅन कर, अर्जुनसाठी सरप्राईज दे, तुझ्या मनातील असणाऱ्या भावना अर्जुनसमोर व्यक्त कर. नाहीतर सायली, असा एक दिवस येईल की ज्या दिवशी अर्जुनला तुझ्या भावना कळतील आणि अर्जुनच स्वतःहून तुला सरप्राईज देईल आणि त्याचं असणारं तुझ्यावरचं प्रेम व्यक्त करेल, तुझ्या भावना तो समजून घेईल. तू काळजी करू नकोस. तर सायली म्हणते, प्रतिमा, त्या क्षणाचीच मी वाट पाहत आहे. कधी एकदा तो क्षण माझ्या आयुष्यात येतो असंच मला झालं आहे आणि तो क्षण म्हणजे माझ्या आयुष्यातला एक सुवर्ण दिवस असेल. आता प्रतिमात्यांच्या सगळं काही लक्षात येतं. सायली आणि अर्जुनमध्ये असणारा दुरावा प्रतिमात्यांना जाणवतो. आता प्रतिमात्या त्या दोघांना एकत्र आणण्यासाठी विचार करू लागतात की काय करू की ज्यामुळे सायली आणि अर्जुन एकत्र येतील, अर्जुनला सायलीच्या प्रेमाची जाणीव होईल. खरं तर अर्जुनचं सायलीवर प्रेम आहे, परंतु अर्जुन व्यक्त करत नाही. पण आता अर्जुनला ते व्यक्त करावंच लागेल आणि त्यासाठी मलाच काहीतरी करावं लागेल असा प्रतिमात्या विचार करू लागतात. तर दुसरीकडे सायली खूप उदास असते आणि म्हणूनच अर्जुन चैतन्याला विचारतो, चैतन्य, नक्की सायलीचं काय झालं आहे, ती माझ्याशी नीट बोलतही नाही आहे, पहिल्यासारखी वागतही नाही. तर चैतन्य म्हणतो, तुझ्या चुकीमुळेच झालं आहे. अरे तू तिच्यावर असणारं प्रेम व्यक्त केलं आणि म्हणूनच सायली वहिनींना खूप वाईट वाटलं असणार, तिचं मन दुखावलं असणार आणि म्हणूनच ती तुझ्याशी असं वागत असेल. तर अर्जुन म्हणतो, नाही चैतन्य, असं काहीच नाही आहे. मी सायलींचा तो गैरसमजही दूर केला आहे, मी त्यांची माफीही मागितली आहे. मग सायली अजूनही अशा का वागत आहेत मला काहीच कळत नाही. चैतन्य, तुला काय वाटतं की सायली अशा का वागत असतील? तर आता चैतन्य म्हणतो, नाही अर्जुन, मला काहीच माहीत नाही, कारण वहिनी अशी कधीही वागत नाही. खरं तर वहिनीच्या मनात काय असतं हे वहिनी कधी कोणाशी बोलूनही दाखवत नाही आणि त्यामुळे आपल्याला कधीच काही कळत नाही. परंतु अर्जुन, एक गोष्ट विसरू नकोस, कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या निमित्ताने का होईना, परंतु सायली वहिनी तुझी बायको आहे. त्यामुळे आता सायली वहिनीच्या मनामध्ये नक्की कोणती घालमेल आहे हे तुलाच जाणून घ्यावी लागेल. तर अर्जुन म्हणतो, कॉन्ट्रॅक्ट मॅरेजपुरतीच नाही तर माझ्या आयुष्यभराची जीवनसाथी म्हणून मी सायलींची निवड केली आहे, परंतु मी ते व्यक्त करू शकत नाही एवढंच. पण आता सायलींच्या मनात काय घालमेल चालू आहे हे मलाही कळत नाही. तर चैतन्य म्हणतो, अर्जुन, तुला हे शोधून काढावंच लागेल. आता अर्जुन विचार करू लागतो की नक्की असं काय घडलं आहे की ज्यामुळे सायलींना एवढा त्रास होत आहे. त्या माझ्याशी नीट बोलतही नाहीत, हसतही नाही आहेत, पहिल्यासारख्या वागतही नाही आहेत. परंतु अर्जुनला काही त्याचा प्रश्नाचं उत्तर मिळत नाही. अर्जुन सायलीशी बोलण्याचा प्रयत्न करतो, परंतु सायली काही अर्जुनशी नीट बोलत नसते, कारण सायलीला अर्जुनचं बोलणं सतत आठवत असतं. आता अर्जुनचं बोलणं सायलीच्या मनालाही लागलेलं असतं. तर दुसरीकडे आता प्रतिमात्या विचार करतात आणि म्हणतात, काहीही करून सायली आणि अर्जुनला एकत्र आणावंच लागेल. आणि म्हणूनच प्रतिमात्या आता अर्जुनला फोन करतात आणि भेटण्यासाठी बोलवतात. आता अर्जुन प्रतिमात्यांना भेटण्यासाठी येतो आणि विचारतो, काय झाले प्रतिमात्या, तू मला असं अचानक का भेटायला बोलवलंयस, काही महत्त्वाचं काम आहे का, की तुला कोणी त्रास वगैरे तर देत नाही ना? तर प्रतिमात्या म्हणतात, अर्जुन, तू माझी काळजी करू नकोस, मला त्रास वगैरे काहीच होत नाही. मला तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे आणि म्हणूनच तर मी तुला भेटण्यासाठी बोलवलं आहे. तर आता अर्जुन विचारतो, महत्त्वाची गोष्ट? प्रतिमात्या, नक्की काय झालं आहे, बोल ना. तर आता प्रतिमात्या अर्जुनला सायलीच्या असणाऱ्या व्हॉइस नोट दाखवतात. आता मात्र अर्जुनच्या पायाखालची जमीनच सरकते. आता सायलीने व्हॉइस नोटद्वारेच आपलं प्रेम प्रतिमात्यांसमोर व्यक्त केलेलं असतं. आता हे समजल्यानंतर अर्जुनला धक्काच बसतो, कारण अर्जुनलाही वाटत असतं की आपलं प्रेम सायलीसमोर व्यक्त करावं, परंतु सायली घर सोडून जातील आणि म्हणूनच अर्जुनने आपलं प्रेम व्यक्त केलेलं नसतं. परंतु ज्यावेळी सायलीचं आपल्यावर प्रेम आहे हे एका व्हॉइस नोटद्वारेच अर्जुनला कळताच अर्जुनला खूप वाईट वाटतं की त्याला मनात विचार येतो की आतापर्यंत आपण सायलीसोबत राहिलो, परंतु सायलीच्या मनातील ही घालमेल आपण नाही का ओळखू शकलो. सायली आपल्यापासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत आहेत, सायलीचं आपल्यावर प्रेम आहे हे आपण कसं नाही
नाही ओळखू शकलो. आता अर्जुनला सायलीसोबत घालवलेले प्रत्येक क्षण आठवतात. त्याला आठवतात की सायलीने आपल्यासाठी काय काय केलं आहे. तेव्हा अर्जुन मनाशीच म्हणतो, जी मुलगी आपल्यासाठी एवढं काही करत होती त्या मुलीचं आपल्यावर प्रेम असणार हे आपण कसं काय विसरून गेलो होतो. आणि म्हणूनच सायलीला होणारा त्रास अर्जुनला जाणवतो. अर्जुनला आठवतं की सायली आपल्याशी काहीतरी बोलण्यासाठी आली होती, परंतु त्यावेळी आपण सायलीला अगोदरच सांगून बसलो की माझं तुमच्यावर प्रेम नाही, आपल्यामध्ये असं कोणतंच नातं नाही. आणि म्हणूनच सायलींना खूप वाईट वाटलं. खरं तर सायलींचंच आपल्यावर प्रेम आहे हे अर्जुनला कळतात. त्याचा आनंद काही गगनात मावत नसतो. तर अर्जुन आनंदानेच प्रतिमात्यांना मिठी मारतो. तर प्रतिमात्या अर्जुनला समजवत म्हणतात, अर्जुन, काम हे आयुष्यभर असतं. मला माहीत आहे की तू खूप मोठं काम करत आहेस, समाजसेवा करत आहेस, परंतु त्यातूनही आपल्या घरासाठी, आपल्या बायकोसाठी वेळ देणं तितकंच महत्त्वाचं आहे. अर्जुन, अरे सायली आपल्या घरासाठी, तुझ्यासाठी दिवस रात्र धडपडत असते. दिवस रात्र ती मेहनत करत असते. मग तिच्याही मनाला कुठेतरी वाटत असेलच ना की तू तिच्यासाठी वेळ देवास. परंतु अर्जुन, असं नको वागूस. तिच्यासाठी वेळ दे, तिला समजून घे, तिच्या मनातील भावना समजून घे आणि तुझ्या मनातील असणारं प्रेम तिच्यासमोर कधीतरी का होईना परंतु व्यक्त कर. तिलाही बरं वाटेल. मला माहीत आहे तुम्हा दोघांचंही एकमेकांवर प्रेम आहे, परंतु सायली पाहावं तेव्हा घराच्या कामांमध्ये बिझी, प्रत्येकाची काळजी करत, आणि तू तर तुझ्या कामामध्ये बिझी, आणि त्यामुळे तुम्ही दोघंही एकमेकांसाठी वेळ देत नाही ना एकमेकांसमोर असणारं प्रेम व्यक्त करत. परंतु आता अर्जुन तसं करून नाही चालणार. अरे आता सायली तुझी बायको आहे, मग सायलीचा थोडा तरी विचार नको का करायला? ती दिवस रात्र आपल्या कुटुंबासाठी, तुझ्यासाठी जर झटत असेल तर तूही तिच्यासाठी काहीतरी करायला हवंच ना. तिला आनंदात ठेवणं हे नवरा म्हणून तुझं कर्तव्य आहे अर्जुन. आपल्या बायकोच्या मनात नक्की कशाची घालमेल आहे ही नवऱ्याला जाणता आली पाहिजे अर्जुन. आज सायलीच्या मनातील घालमेल तू ओळखली नाहीस, परंतु जेव्हा सायलीने माझ्यासमोर सगळं काही व्यक्त केलं तेव्हा मला खरंच खूप वाईट वाटलं अर्जुन, कारण मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती. तर अर्जुन म्हणतो, प्रतिमात्या मला माफ कर, परंतु यापुढे मी एकही तक्रारीसाठी जागा देणार नाही. प्रतिमात्या तू काळजी करू नकोस, मी सायलीची अगदी मनापासून काळजी घेईन, कारण माझंही सायलीवर तितकंच प्रेम आहे. तर प्रतिमात्या म्हणतात, अर्जुन मला माहीत आहे, परंतु तुम्हाला दोघांनाही व्यक्त होता येत नाही आणि तीच तर तुम्हा दोघांची मोठी चूक आहे. परंतु आता अर्जुन तू पुढाकार घे, तू सायलीसमोर व्यक्त हो, तुझं प्रेम सायलीसमोर व्यक्त कर आणि मग बघ सायली ही तुझ्यासमोर कशा प्रकारे व्यक्त होते. तर आता अर्जुनला ते पटतं. अर्जुन म्हणतो की हो प्रतिमात्या, तू जे काही सांगत आहेस ते योग्य आहे आणि मी लवकरच सायलींसमोर माझं प्रेम व्यक्त करणार आहे, माझ्या भावना त्यांना सांगणार आहे, माझ्या मनातील सर्व भावना मी त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचवणार आहे. आता अर्जुन घरी येतो आणि खूप खुश झालेला असतो. आता अर्जुनला खुश पाहून चैतन्य विचारतो, अर्जुनाने नक्की काय घडलं आहे. तर अर्जुन म्हणतो की ज्या क्षणाची मी आत्तापर्यंत वाट पाहिली तो क्षण तर माझ्या आयुष्यात घडत आहे, परंतु चैतन्य मला कसं नाही कळालं की माझं सायलींवर जेवढं प्रेम आहे तेवढंच सायलींचंही माझ्यावर असेल. आता हे ऐकल्यानंतर चैतन्याला धक्काच बसतो. चैतन्य विचारतो काय? तर आता अर्जुन म्हणतो की हो, प्रतिमात्यांनी मला सांगितलं आहे की सायलीचं माझ्यावर प्रेम आहे. खरं तर सायलीने प्रतिमात्यांना पाठवलेली व्हॉइस नोट प्रतिमात्यांनी मला ऐकवली आहे, तेव्हाच मला कळालं की खरंच सायलींचंही माझ्यावर अगदी मनापासून प्रेम आहे, परंतु ते व्यक्त होत नाही. आता मलाच काहीतरी करावं लागेल, मलाच सायलींसमोर व्यक्त व्हावं लागेल. परंतु सायली असं का करत होत्या? त्यांनी मला सांगायचं होतं की त्यांचंही माझ्यावर प्रेम आहे. तर चैतन्य म्हणतो, सायली वहिनीचा स्वभाव तुला माहीत आहे ना, तिला कोणाला दुखवायला नाही आवडत आणि तिच्या बोलण्याने तू दुखावला जाऊ नयेस, तुला वाईट वाटू नये, आणि म्हणूनच तिने काहीही सांगितलं नाही. तर आता अर्जुन सायलीची डायरी घेतो आणि म्हणतो, सायली तुम्ही माझ्यासमोर व्यक्त नाही झालात, प्रतिमात्यांसमोर व्यक्त झालात, म्हणजे नक्कीच या डायरीमध्येही व्यक्त झाला असालच. आणि म्हणूनच अर्जुन ज्यावेळी सायलीची डायरी पाहतो तेव्हा मात्र सायलीच्या डायरीत अर्जुनविषयी असणारं प्रेम अर्जुनला जाणवू लागतं. अर्जुनच्या लक्षात येतं की खरंच सायलीचंही आपल्यावर अगदी मनापासून प्रेम आहे. आता अर्जुन मनाशीच म्हणतो की आता मी वाट कशाची पाहत आहे, आता लवकरच मला सायलीसाठी असं काहीतरी सरप्राईज प्लॅन करायला हवं की ज्यामुळे मी सायलींवर असणारं माझं प्रेम व्यक्त करू शकेन आणि सायलीही माझ्यावर असणारं प्रेम व्यक्त करतील. आणि म्हणूनच आता अर्जुन ठरवतो की आता सायलीला सरप्राईज द्यावंच लागेल आणि आपल्या मनातील भावना त्यांच्यासमोर व्यक्त कराव्याच लागतील. आता दोघांचंही अबोलं प्रेम ओठावर येईल का, की या अबोल्या प्रेमाच्या मध्ये प्रिया कोणता मिठाचा खडा तर टाकणार नाही ना, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. आता अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद.